मामला, आपके बच्चे को हॉल टिकट नहीं दे रहे, क्या है? उन लोग को हॉल टिकट इसलिए नहीं दे रहे क्योंकि वो सीए का कोर्स कर रही है और उसको उन लोग को कि भाई तू आगे आगे मत बढ़, बस उन लोग का यही कहना है कि हमारे टारगेट किया है, ये बच्ची से टारगेट किया है, ये सीए का बच्चा है, कौन सा किधर, वो सबको टारगेट किया है, नीट वाले को टारगेट किया है, वो लोग सबको टारगेट करते हैं। इन लोग का यही है कि बस के आगे पढ़ो मत, ये हमारे कॉलेज में आके बैठे रहो। आपकी बच्ची तो यहाँ से नर्सरी से थी, उसे अटेंडेंस का क्यों हवाला दिया जा रहा है? ये तो उन लोग को ही पता, वो पता नहीं कि क्या है, क्या कारण है। हम लोग ने लेटर भी दिया है कि भाई क्या ये सीए का कोर्स कर रही है तो कि क्यों नहीं दे रहे, उन लोग को कुछ पता ही नहीं रहे अटेंडेंस का क्या है। तो खुद आ भी रही थी और अंदर ये लोग रजिस्टर में अटेंडेंस नहीं लिखते, वो लोग मैन्युअली सब कर रहे हैं, इसलिए पता नहीं अंदर क्या। और वो खुद आ भी रही थी, मुझे पता है कि हम लोग यहाँ पे रहते हैं। उन्होंने पूरा नवंबर मंथ का पूरा जीरो कर दिया। हाँ, पूरा जीरो। उन लोग ने पूरा नवंबर मंथ में पूरा मेरा जीरो अटेंडेंस डाल दिया, जबकि मैं नवंबर मंथ में आई थी कॉलेज, फिर भी उन लोग ने जीरो कर दिया ताकि परसेंटेज मेरे कम हो जाए अटेंडेंस। वैसा किया। और लेटर दिया हुआ अभी लेटर वो लोग एग्री नहीं कर रहे, रिसीविंग हमने हमारी करके हमने रिसीविंग दिया नहीं, वो लीव नोट का भी रिसीविंग नहीं दे रहे। मिल जाए। काही दिवसांपूर्वी रॉयल कॉलेजचे काही विद्यार्थी आणि त्यांचे पालक आमच्या ऑफिसला आले। त्यांची अशी तक्रार होती की आम्हाला हॉल तिकीट देत नाही आहे 12वीचं आणि कॉलेज प्रशासन आम्हाला फक्त हजेरीचं कारण सांगते। मग त्याची शहानिशा करण्यासाठी आमचं शिष्टमंडळ, युवा सेनेचं शिष्टमंडळ या कॉलेजला येऊन भेटला मॅनेजमेंटला। कॉलेजकडून फक्त हजेरीचं कारण दाखवलं गेलं आणि समाधानकारक उत्तर काहीच आम्हाला मिळालं नाही। म्हणून आम्ही कॉलेज प्रशासनाला एक पत्र दिलं युवा सेनेच्या माध्यमातून की 2 दिवसात या गोष्टीचा खुलासा करावा, पण कॉलेजने काही त्याची दाद घेतली नाही, दखल घेतली नाही। मग शेवटी आज आम्हाला युवा सेनेच्या स्टाईलने त्यांना जाब विचारायला लागला। त्यांना जाब विचारला असता त्यांनी असं सांगितलं की बाबा हॉल तिकीट आमच्याकडे आलेली, पण बोर्डाच्या नियमानुसार आम्ही ती परत पाठवली। मग ते लेखी द्यायला काही तयार नव्हते। मग शेवटी आम्ही त्यांना आमच्या स्टाईलने प्रश्न विचारले, उत्तर त्यांच्याकडून समाधानकारक मिळाली नाही। मग शेवटी आम्हाला आमची स्टाईल दाखवायला लागली आणि मग आम्ही त्यांच्याकडून लेखी उत्तर घेतलेलं आहे। ते आता पत्र घेऊ आम्ही सन्माननीय युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेजी सरनाईक साहेब यांच्याकडे जाणार आहोत आणि त्या मुलांना हॉल तिकीट कसं मिळेल, त्याचा त्यांना न्याय कसा मिळेल यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत। पण खरं तर बघता जो हॉल तिकीटचा नियम आहे, नियमाला तोडून आपण काही करू शकत नाही। परंतु आम्ही ह्या कॉलेजची पार्श्वभूमी बघितली, त्याच्यानंतर या विद्यार्थ्यांची चौकशी केली, तर आमच्या निदर्शनास असं आलं की त्या विद्यार्थ्यांना बाहेरून कोर्स करायचा होता म्हणून त्यांनी कॉलेजला पत्र दिलं। ते पत्र देऊन सुद्धा कॉलेजने त्यांची हजेरी लावली नाही। म्हणजे कुठेतरी कॉलेजची मनमानी की जे काही करायचं आहे तुम्ही आमच्या कॉलेजमधूनच केलं पाहिजे, बाहेरून शिकलं नाही पाहिजे। दुसरे इतर असे स्टुडंट होते की कॉलेजने स्वतः त्यांना स्पोर्ट्ससाठी म्हणून त्यांना रिप्रेझेंटेटिव्ह केलं आणि त्याच्यामधून त्यांनी बक्षीसही कॉलेजला मिळवून दिली। पण ते अनाट एक गोंधळ असतो ना की स्वतःचं रेप्युटेशन वाढवायचं म्हणून जी नावं हाताला आली ती कॉलेजने दिली, असा आमचा सरळ रॉयल कॉलेजवरती आरोप आहे। ह्या गोष्टीची शहानिशा तर भविष्यात होईलच, परंतु आता दिवस कमी राहिलेत म्हणून पूर्वजींच्या माध्यमातून आम्ही लवकरच शिक्षण मंत्र्यांची भेट घेऊ आणि यांना न्याय कसा मिळता येईल यासाठी प्रयत्नशील राहू। आप देख रहे हैं RMC न्यूज़। लाइक, शेयर, कमेंट और सब्सक्राइब करना ना भूलें।